या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी तथास्तु आणि महालक्ष्मी सुपर बाजार। आता कोणत्याही खरेदीवर मिळवा लाईफ टाइम डिस्काउंट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सावंतवाडी शहरात विविध विकास कामांची भूमिपूजन पार पडली। आरोग्यासारख्या प्रश्नासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे। येत्या काळात जगाला हेवा वाटेल असा कोकण घडवणार असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। कोकणच्या शाश्वत पर्यटन विकासासाठी स्वतंत्र कोकण पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे। दोडामार्ग एमआयडीसीत लवकरच कारखानदारी येईल व रोजगार निर्मिती होऊन रोजगार मिळणार आहे। तळ कोकणात गतिमान विकास होईल, दरडोई उत्पन्न वाढवलं जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 53 योजना राबवून सिंधुदुर्ग जिल्हा आत्मनिर्भर बनवला जाईल असं मत नारायण राणे यांनी सावंतवाडीत व्यक्त केलं आहे। कुडाळ शहरात शासन आपल्या दारी कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कसे असात बरे असाच ना असं म्हणत खास मालवणीतून सुरुवातीला संवाद साधला आहे। मागील 2.5 वर्षात असलेले मुख्यमंत्री बाहेर आलेच नाही अशी टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती कुडाळ येथील कार्यक्रमात केली। मी अपघाताने जिल्ह्याचा पालकमंत्री झालो असं वक्तव्य पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कुडाळ येथील कार्यक्रमात केलं आहे। मागचे सरकार फक्त फेसबुक लाईव्हवरती होते अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवरती केली। अरबी समुद्रात खोलवरती चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून गेल्या 3 तासात चक्रीवादळाचा वेग 11 किलोमीटर प्रति तास इतका आहे। हे चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने पुढे सरकत असून चक्रीवादळाची तीव्रता पुढील 12 तासात वाढणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या 2023च्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये राज्यातील एकही विद्यापीठ देशातील पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवू शकलं नाही। शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्यावरती गंभीर आरोप केले होते। त्या आरोपांना आता अजित पवारांनी सणसणीत उत्तर दिलंय। आरोप सिद्ध केले तर मी राजकारण सोडेन असं अजित पवार यांनी सांगितलंय। पंजाब, हिमाचल प्रदेश, केंद्रशासित प्रदेश, चंदीगड आणि अमृतसरमधील दरबार साहिब या गुरुद्वारांचे प्रशासक म्हणून काम करणारी यंत्रणा शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या निवडणुकीत माजी अध्यक्षा बीबी जागीर कौर यांनी आपले स्वतःचे पॅनल उभे करण्याची घोषणा केली आहे। उत्तर प्रदेशसह दिल्लीत अलीकडच्या काळात गँगवॉरच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे। दिल्लीतल्या जाफराबाद परिसरातील सोमवारी संध्याकाळी अशीच एक घटना समोर आली। या घटनेत 4 जणांवरती गोळीबार झालाय। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। मुंबईतल्या गोवंडी इथल्या शिवाजीनगर भागात 4 मित्रांनी एका बर्थडे पार्टीनंतर तरुणाची हत्या केली आहे। पोलिसांनी या प्रकरणी ज्यांना ताब्यात घेतलंय त्यापैकी 2 जण अल्पवयीन आहेत। आज अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं भगव्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चानंतर परतताना काही समाजकंटकांनी संगमनेर शहरातील समनापूर गावातील एका समाजाच्या घरावरती दगडफेक केल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। देशात अग्रेसर राज्य समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आरोग्य व्यवस्थेचा ढिसाळ कारभार समोर आलाय। हिंगोलीतील बसमत महिला रुग्णालयातील महिलेला चक्क रुग्णालयाबाहेर ऑटोमध्येच प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। छत्रपती संभाजीनगरच्या भाषणामध्ये शरद पवारांनी भाजप सरकारवरती निशाणा साधत सोबतच त्यांनी विरोधी पक्षांनाही पुढचा धोका सांगितला आहे। विविध कारणांमुळे कधीही पूर्ण होऊ न शकणाऱ्या आणि अव्यवहार्य अशा राज्यातील 88 गृहप्रकल्पांची महारेरा नोंदणी रद्द करण्यात आली। या प्रकल्पांची यादी महारेराने आपल्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केली आहे। पायधुनी येथील व्यापाऱ्याची फसवणूक करून 76 लाख रुपये चोरणाऱ्या तिरकुडाला पायधुनी पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी भाईंदर आणि कांदिवलीतील रहिवासी आहेत। लालबाग उड्डाण पुलावरती टॅक्सीच्या पुढे जात असताना झालेल्या दुचाकीच्या अपघातात 3 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे। खात्या उद्योग केंद्रासाठी कुडाळ येथे इमारत आणि खादी ग्रामोद्योगच्या वस्तू विक्रीसाठी मोठ्या शहरांमध्ये पालिकेच्या जागा देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाच्या 350 वर्षानिमित्त बाल शिवाजी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे। निर्माते संदीप सिंग यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्ट जाहीर केली आहे। या पोस्टमध्ये सैराटमध्ये परशाची भूमिका साकारलेला अभिनेता आकाश ठोसरा मुख्य भूमिकेत पाहायला मिळतोय। नाशिकमध्ये शिक्षणाधिकारी सुनीता धनगर लाच प्रकरण समोर आल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहारांची चर्चा होऊ लागली। यामुळे राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांच्या चौकशी करण्यासंदर्भातील पत्र एसबीला दिलं आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवे नागपूर मुंबई महामार्ग जसा केला तसाच प्रकारचा मुंबई सिंधुदुर्ग रस्ता तयार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। प्रकाश आंबेडकर हे राजकारणाची दिशा भरकटण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। किल्ले रायगडावरती आज तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला। जास्त गर्दी झाल्यामुळे पोलिसांनी किल्ले रायगडावरती शिवभक्तांवरती सौम्य लाठीचार्ज केलाय। गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी हा लाठीचार्ज केलाय।
या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी तथास्तू आणि महालक्ष्मी सुपर बाजार. आता कोणत्याही खरेदीवर मिळवा लाईफ टाइम डिस्काउंट. अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.